नमस्कार, मी राजरत्न जोंधळे. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. सुप्रीम कोर्टाने काही दिवसांपूर्वी एक महत्त्वाचा निर्णय दिला की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ह्या 4 महिन्याच्या आत घ्या. म्हणजे अर्थात सप्टेंबर महिन्याच्या पूर्वी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्या. आणि हा निर्णय दिल्याच्या नंतर सुप्रीम कोर्टाचा हा महत्त्वाचा निर्णय आल्याच्या नंतर सर्वच पक्ष हे जोरदार तयारीला लागलेले आहेत. आणि त्याच अनुषंगानं भारतीय जनता पक्षानं आज 36 जिल्ह्यांसाठी त्यांच्या 58 जिल्हा तथा शहर अध्यक्षांची निवड केलेली आहे. आणि त्याच अनुषंगानं आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षानं आता तयारीला सुरुवात केली आहे. आणि त्याच अनुषंगानं आज या चर्चेमध्ये माझ्यासोबत आहे माझा सहकारी संकेत देशपांडे. संकेत, आपण पाहतोय की सुप्रीम कोर्टानं महत्त्वाचा निर्णय दिला की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ह्या सप्टेंबर महिन्याच्या पूर्वी घ्या. आणि आज 36 जिल्ह्यांसाठी 58 अध्यक्षांची निवड जी आहे भारतीय जनता पक्षाने केली आहे. अगदी निश्चितच राजरत्न, 4 आठवड्यामध्ये नोटिफिकेशन आणि 4 महिन्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्या असं सर्वोच्च न्यायालयाने सांगितल्यानंतर, तसे आदेश दिल्यानंतर सर्वच पक्ष तयारीला लागल्याचं पाहायला मिळतंय राजरत्न. मात्र भाजप नेहमी म्हणत असतो आपण पार्टी विथ डिफरन्स आहोत, आणि त्या अनुषंगानं भाजप 24/7 इलेक्शनच्याच मोडमध्ये जे आहे ते असल्याचं पाहायला मिळत होतं. अगोदर लोकसभेसाठी भाजप विशेष तयारी करताना आपल्याला पाहायला मिळत होता. त्यानंतर विधानसभेच्या निवडणुकांसाठी भाजप विशेष तयारी करताना पाहायला मिळत होतं. आणि विधानसभेची निवडणूक संपतेच तोवर आता लक्ष स्थानिक स्वराज्य संस्था, नगरपालिका, नगरपंचायत, महानगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती या दृष्टिकोनातनं भाजपने जी आहे ती तयारी करायला सुरुवात केली होती. त्याचाच एक भाग म्हणून भाजपने सदस्यता नोंदणी राजरत्न सुरू केली आणि 1.5 कोटीहून अधिक भाजपचे प्राथमिक सदस्य जे आहेत ते करून घेण्यात आले. अगदी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांपासून चंद्रशेखर बावनकुळे, रवींद्र चव्हाण यांच्यासह आमदार, खासदार, नेते, कार्यकर्ते, नगरसेवक, माजी नगरसेवक या प्रत्येकाला सदस्यता नोंदणीसाठीचं टार्गेट देण्यात आलं. आणि तब्बल 1.5 कोटीच्या आसपास भाजपची जी आहे ती प्राथमिक सदस्यता नोंदणी झाली. त्यानंतर सदस्यता नोंदणीचा दुसरा भाग म्हणून संघटन पर्वची घोषणा जी आहे ती करण्यात आली. या संघटन पर्वमध्ये मंडल अध्यक्षांची निवड जी आहे ती भाजपने पहिल्या टप्प्यामध्ये केली. 1294च्या आसपास नवे मंडल अध्यक्ष जे आहेत ते मिळाले. म्हणजे साधारणतः राज्यातनं एका मंडळाला 4 ते 5 अध्यक्ष जे आहेत ते मिळाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. आणि या संघटन पर्वाचा दुसरा टप्पा सुरू झाला होता, ज्याच्यामध्ये जिल्हाध्यक्ष आणि शहर अध्यक्षांची नेमणुका जी आहेत त्या होणार होत्या. यासाठी पक्षांतर्गत नेमणुका जी घेण्यात आल्या होत्या, जसं पुण्यासाठी म्हणता येईल की पुण्यासाठी धनंजय महाडिक जे राज्यसभेचे खासदार आहेत ते पर्यवेक्षक आणि शेखर इनामदार निरीक्षक म्हणून जे आहेत ते आले होते. त्यांच्या अध्यक्षतेखाली किंवा त्यांच्या नेतृत्वात पक्षांतर्गत मतदान प्रक्रिया पार पडली. अशी राज्यभर पक्षांतर्गत मतदान प्रक्रिया जी आहे ती पार पडली, ज्या प्रक्रियेमध्ये एका तरी महिलेचा समावेश या मतदान प्रक्रियेमध्ये असावा असं सांगण्यात आलं. पक्षांतर्गत मतदान झालं आणि या मतदानानंतर नवे शहराध्यक्ष, नवे जिल्हाध्यक्ष कधी निवडले जाणार असं साधारणतः बोललं जात होतं. आज अखेर भाजपने विभागवार साधारणतः 36 जिल्ह्यांसाठी 58 शहर तथा जिल्हाध्यक्षांची नेमणूक जी आहे ती केल्याचं पाहायला मिळतंय. कोकण विभागात जर आपण राज्यातलं पाहिलं तर 12 शहर तथा जिल्हाध्यक्ष जे आहेत ते दिल्याचं पाहायला मिळतं. या यादीची सुरुवातच राज्यातनं कोकण विभागापासून झालेली आहे. याच्यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी प्रभाकर सावंत, रत्नागिरी उत्तरसाठी सतीश मोरे, रत्नागिरी दक्षिणसाठी राजेश सावंत, रायगड उत्तरसाठी अविनाश कोळी, रायगड दक्षिणसाठी धैर्यशील पाटील. हे धैर्यशील पाटील राज्यातनं राज्यसभेचे खासदार आहेत. त्यांच्याकडे शहर अध्यक्ष तथा जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी जी आहे ती देण्यात आलेली आहे. ठाणे शहरासाठी संदीप लेले, ठाणे ग्रामीणसाठी जितेंद्र डाकी, भिवंडीसाठी रविकांत सावंत, मीरा भाईंदरसाठी दिलीप जैन, नवी मुंबईसाठी डॉक्टर राजेश पाटील, कल्याणसाठी नंदू परब आणि उल्हासनगरसाठी राजेश वधरिया या 12 जणांची नेमणूक जी आहे ती राजरत्न केल्याचं पाहायला मिळत आहे. त्या खालोखाल जर आपण राजरत्न पाहिलं तर पश्चिम महाराष्ट्रासाठी सुद्धा भाजपकडून जर आपण पाहिलं तर 11 शहर अध्यक्ष जे आहेत ते राजरत्न, शहर आणि जिल्हाध्यक्ष जे आहेत ते देण्यात आलेले आहेत. याच्यामध्ये प्रामुख्याने जर आपण पाहिलं तर पुणे शहरासाठी धीरज घाटे यांची फेरनिवड शहराध्यक्ष पदावर झालेली आपल्याला पाहायला मिळत आहे. पुणे जिल्ह्यातच पुणे जिल्हा उत्तर अशी भाजपने संघटनात्मक रचना केलेली आहे मावळ विभागासाठी, ज्याच्यामध्ये माजी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष असणारे श्रीयुत प्रदीप कंद यांच्या खांद्यावर जिल्हाध्यक्ष पदाची तथा शहराध्यक्ष पदाची जबाबदारी जी आहे ती देण्यात आलेली आहे. पिंपरी चिंचवड शहरासाठी जर आपण पाहिलं राज्यात तर
माजी नगरसेवक असणारे शत्रुघ्न काटे यांच्या खांद्यावर शहराध्यक्ष पदाची जबाबदारी जी आहे ती देण्यात आलेली आहे. सोलापूर शहर, सोलापूर पूर्व, सोलापूर पश्चिम असे 3 भाग राजरत्न या ठिकाणी करण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. ज्याच्यामध्ये सोलापूर शहरासाठी श्रीमती रोहिणी तडवडकर यांच्या खांद्यावर शहराध्यक्ष पदाची जबाबदारी दिली आहे. सोलापूर पूर्व साठी शशिकांत चव्हाण आणि सोलापूर पश्चिमसाठी चेतनसिंग केदार यांची नियुक्ती जी आहे ती करण्यात आलेली आहे. यानंतर जर साताऱ्यामध्ये आपण आलो राजरत्न, तर साताऱ्यामध्ये अतुल भोसले जे आमदार देखील कराड दक्षिणचे आहेत, राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा पराभव करून अतुल भोसले हे जायंट किलर ठरले होते, विधानसभेमध्ये पोहोचले होते. त्या अतुल भोसलेंच्या खांद्यावर सातारा जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी जी आहे ती देण्यात आलेली आहे. कोल्हापूरमध्ये राजरत्न भाजपने संघटनात्मक 2 भाग केलेले आहेत, ज्याच्यामध्ये कोल्हापूर पूर्व जो हातकणंगलेचा भाग आहे त्या हातकणंगले आणि कोल्हापूर पश्चिम अर्थात करवीर असे 2 भाग या ठिकाणी करण्यात आलेले आहेत. ज्याच्यामध्ये कोल्हापूर पूर्वसाठी राजवर्धन निंबाळकर आणि कोल्हापूर पश्चिमसाठी नाथजी पाटील यांच्या खांद्यावर शहर तथा जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी दिलेली आहे. सांगली शहर आणि सांगली ग्रामीण असे 2 भाग इथे राजरत्न प्रामुख्याने केले गेल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. ज्याच्यामध्ये सांगली शहरामध्ये प्रकाश ढंग आणि सांगली पश्चिमसाठी सम्राट महाडिक यांच्या नावाची घोषणा जी आहे ती करण्यात आलेली आहे. राजरत्न सत्यजित देशमुख जे शिराळ्याचे आमदार आहेत त्यांच्या विरोधामध्ये बंडखोरी करण्याच्या तयारीमध्ये सम्राट महाडिक होते विधानसभेच्या निवडणुकांच्या वेळी, आणि देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे यांच्या यशस्वी शिष्टाईनंतर सम्राट महाडिक यांनी माघार घेतली. सम्राट महाडिक यांनी सत्यजित देशमुखांचं काम केलं आणि त्या ठिकाणी जर आपण पाहिलं तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा पराभव करून सत्यजित देशमुख हे विधानसभेमध्ये पोहोचल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं. त्यानंतर उत्तर महाराष्ट्रामध्ये जर आपण राजरत्न पाहिलं तर नंदुरबार, धुळे ग्रामीण, धुळे शहर, मालेगाव, जळगाव शहर, जळगाव पूर्व, त्यानंतर जळगाव पश्चिम, अहिल्यानगर पश्चिम आणि अहिल्यानगर दक्षिण असे 9 जिल्हा तथा शहर अध्यक्ष जे आहेत ते भाजपने दिलेले आहेत. ज्याच्यामध्ये नंदुरबारसाठी निलेश माळी, धुळे शहरासाठी गजेंद्र अंधापकर, धुळे ग्रामीणसाठी बापू खलाने, मालेगावसाठी सचिन कचवे, जळगाव शहरासाठी दीपक सूर्यवंशी, जळगाव पूर्वसाठी चंद्रकांत बाविस्कर, जळगाव पश्चिमसाठी राधेश्याम चौधरी, अहिल्यानगर उत्तरसाठी नितीन दिनकर, अहिल्यानगर दक्षिणसाठी दीपक भालसिंग यांच्या खांद्यावर जबाबदारी जी आहे ती दिलेली आहे राजरत्न. त्यानंतर आपण इकडे मराठवाड्यामध्ये जर गेलो तर मराठवाड्यामध्ये सुद्धा नांदेड शहर अर्थात नांदेड महानगर, त्यानंतर परभणी महानगर, हिंगोली, जालना महानगर, जालना ग्रामीण, त्यानंतर छत्रपती संभाजीनगर उत्तर, छत्रपती संभाजीनगर पश्चिम आणि धाराशिव असे साधारणतः 8 जिल्हा आणि शहर अध्यक्ष या ठिकाणी भाजपने दिल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. ज्याच्यामध्ये राजरत्न नांदेड पासून मराठवाड्याच्या यादीची सुरुवात झालेली आहे. अमरनाथ राजूरकर जे अशोक चव्हाणांचे अतिशय निकटवर्तीय मानले जातात, विधान परिषदेचे माजी आमदार देखील आहेत, काँग्रेस पक्षाचे विधिमंडळाचे गटनेते म्हणून अमरनाथ राजूरकरांनी काम पाहिलेलं आहे. त्यांच्या खांद्यावर इथे शहराध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आलेली आहे. या अगोदर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कुशीत आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संस्कारात वाढलेले प्रवीण साले यांच्या खांद्यावर नांदेड शहर अध्यक्ष पदाची जबाबदारी भाजपने यापूर्वी राजरत्न दिल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं. परभणी महानगरामध्ये जर आपण पाहिलं तर इथे शिवाजी भरोसे यांच्याकडे जबाबदारी जी आहे ती देण्यात आलेली आहे. हिंगोलीमध्ये आपण राजरत्न पाहिलं तर गजानन घुगे, जालना महानगरामध्ये भास्करराव मुकुंदराव दानवे, जालना ग्रामीणसाठी आमदार नारायण कुचे यांची नियुक्ती जी आहे ती शहर आणि जिल्हाध्यक्ष पदावर राजरत्न इथं झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. आता इथे जर आपण पाहिलं राजरत्न तर संभाजीनगर उत्तर आणि संभाजीनगर पश्चिम असे 2 भाग प्रामुख्याने केल्याचं पाहायला मिळतंय आणि अनुक्रमे छत्रपती संभाजीनगर उत्तरसाठी सुभाष शिरसाट आणि छत्रपती संभाजीनगर पश्चिमसाठी संजय खंबायके यांची नियुक्ती जी आहे ती केल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. त्यानंतर धाराशिवसाठी दत्ता कुलकर्णी यांची जबाबदारी जी आहे ती भाजपने त्यांच्याकडे शहर आणि जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी जी आहे ती दिल्याचं पाहायला मिळतंय. विदर्भामध्ये जर आपण पाहिलं तर बुलढाणा, खामगाव, अकोला महानगर, अकोला ग्रामीण, वाशिम, अमरावती शहर, अमरावती ग्रामीण, यवतमाळ, पुसद आणि मेळघाट असे साधारणतः 10 अध्यक्ष जे आहेत ते राजरत्न इथं भाजपने आपल्याला दिल्याचं पाहायला मिळतंय. ज्याच्यामध्ये बुलढाणा शहरासाठी विजयराव शिंदे,
खामगावसाठी सचिन देशमुख, अकोला महानगर अर्थात अकोला शहरासाठी जयंतराव मसने, अकोला ग्रामीणसाठी संतोष शिवरकर, वाशिम शहरासाठी पुरुषोत्तम चितलांगे, अमरावती शहरासाठी डॉक्टर नितीन धांडे, अमरावती ग्रामीण अर्थात मोरणीसाठी रविराज देशमुख, यवतमाळसाठी प्रफुल्ल चव्हाण, पुसदसाठी डॉक्टर आरती फुफाटे, मेळघाटसाठी प्रभुदास भिवालेकर यांची नियुक्ती जी आहे ती राजरत्न केल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. यासोबतच राजरत्न आणखीन जर आपण पाहिलं तर या 10 नावांव्यतिरिक्त नागपूर महानगर, नागपूर ग्रामीण मध्ये 2 शहराध्यक्ष जे आहेत ते दिल्याचं पाहायला मिळतं. रामटेक आणि काटोल असा विभाग त्यांनी केल्याचं पाहायला मिळतंय. भंडारा आणि गोंदिया म्हणजे एकूण राजरत्न विदर्भ विभागात भाजपने 15 अध्यक्ष जे आहेत ते दिल्याचं पाहायला मिळतंय, ज्याच्यामध्ये नागपूर महानगरासाठी दयाशंकर तिवारी, नागपूर ग्रामीण आणि म्हणजेच रामटेकसाठी अनंतराव राऊत, नागपूर ग्रामीण काटोलसाठी मनोहर कुंभारे, भंडारा शहरासाठी आशू गोंडणे आणि गोंदिया शहरासाठी सीता रहाणगडाले यांची नियुक्ती जी आहे ती करण्यात आल्याचं पाहायला मिळतं. आणि त्यानंतर कोकण विभाग, मुंबई विभागासाठी राजरत्न 3 अध्यक्ष प्रामुख्याने दिल्याचं पाहायला मिळतं, ज्याच्यामध्ये उत्तर मुंबई, उत्तर पूर्व मुंबई आणि उत्तर मध्य मुंबई असे 3 अध्यक्ष भाजपने दिलेले आहेत, ज्याच्यामध्ये उत्तर मुंबईसाठी दीपक बाळा तावडे, उत्तर पूर्व मुंबईसाठी दीपक दळवी आणि उत्तर मध्य मुंबईसाठी वीरेंद्र म्हात्रे यांची नियुक्ती भाजपने केलेली आहे. असे एकूण राजरत्न 58 शहर आणि जिल्हाध्यक्ष जे आहेत ते भाजपने दिल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. संकेत, एकंदरीत बघतोय की ही जी भाजपाने जवळपास 58 जिल्हाध्यक्ष दिलेले आहेत 36 जिल्ह्यांसाठी, कुठेतरी ही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये कुठेतरी आता इतर पक्षाच्या तुलनेत भारतीय जनता पक्षाने आघाडी घेतली म्हणायचं का? निश्चितच राजरत्न इतर पक्षांमध्ये भाजपने आघाडी घेतल्याचं आपल्याला निश्चितच म्हणता येईल, कारण ही लॉंग टर्म प्रोसेस भाजपमध्ये चालणारी आपण पाहिली की ज्याच्यामध्ये प्रामुख्याने शहराध्यक्ष, जिल्हाध्यक्ष हे भाजप दर 3 वर्षांनी तिथे संघटनात्मक बदल करतच असतो. मात्र संघटन पर्व आणि या सगळ्या अनुषंगाने संघटनात्मक बांधणी जी आहे ती केल्याचं आपल्याला पाहायला मिळते. काही दिवसातच राजरत्न भाजपला राष्ट्रीय अध्यक्ष सुद्धा नव्याने मिळणार आहेत, ज्याच्यामध्ये आपण पाहिलं तर धर्मेंद्र प्रधानांचं नाव चर्चेत आहे, शिवराजसिंग मामा चव्हाणांचं नाव चर्चेमध्ये आहे, विनोद तावडेंचं नाव सुद्धा अधूनमधून पक्षाच्या चर्चेमध्ये येत असतं, तरुण चुंग यांचं नाव चर्चेमध्ये आहे, सुनील बन्सल यांचं नाव राष्ट्राध्यक्षपदाच्या चर्चेत आहे. अर्थात ही सुद्धा संघटनात्मक प्रक्रिया भाजपमध्ये पार पडणार आहे. संघटनात्मक मतदान प्रक्रिया, पर्यवेक्षक, निरीक्षक हे सगळे नेमून ही राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची मर्जी ज्याच्यावर असेल किंवा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडूनही काही नाव सुचवलं जाऊ शकतं, मग राष्ट्रीय अध्यक्षपदची सुद्धा निवडणूक होणार आहे. इकडे महाराष्ट्रामध्ये सुद्धा आपण पाहिलं तर अर्थातच कार्यकारी अध्यक्ष म्हणून रवींद्र चव्हाणांकडे जबाबदारी आहे, तेच भाजपचे पुढचे प्रदेशाचे अध्यक्ष म्हणून देखील काम पाहतील, अशी ही साधारणतः संघटनात्मक रचना आहे. या सगळ्यांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची घोषणा होणं अवघे बाकी आहे. सुप्रीम कोर्टाचा निर्णय आल्यानंतरच, खरं तर त्या अगोदरपासून भाजप तयारीला लागला होता आणि आता 4 महिन्यात निवडणुका घ्या म्हटल्यानंतर शहराध्यक्ष, जिल्हाध्यक्षांना किंवा महानगर अध्यक्षांना जी आहे ती पुरेसा वेळ मिळावा या दृष्टिकोनातलं भाजपने आता 58 ठिकाणी 58 शहराध्यक्ष, जिल्हाध्यक्ष जे आहेत ते नेमल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. संकेत, यामधले असे अनेक चेहरे आहेत जे की विधानसभा निवडणुकीमध्ये तिकीट मिळालं नाही विधानसभेचं म्हणून नाराज होते, त्यांना संधी सुद्धा मिळाल्याचं, कुठेतरी शहराध्यक्ष पदांवरती त्यांची बोळवण केल्याचंही पाहायला मिळतं. अगदी निश्चितच राजरत्न अशी अनेक उदाहरणं आपल्याला देता येऊ शकतात. कदाचित अनेक जण यावेळी जर आपण पाहिलं तर विधानसभेची निवडणूक जी आहे ती लढवण्यासाठी इच्छुक होते. अगदी पुण्यामध्ये जरी आपण पाहिलं तर ज्यांची नव्यानं फेरनिवड झालेली आहे ते धीरज रामचंद्र घाटे भारतीय जनता पक्षाकडून कसबा विधानसभेतून लढण्यासाठी इच्छुक होते. कसब्यामध्ये प्रामुख्याने जर आपण पाहिलं तर हेमंत रासने यांना भाजपने संधी दिली. पोटनिवडणुकीमध्ये हेमंत रासनेंचा 11,040 मतांनी पराभव झाला होता. त्यानंतर पुन्हा त्यांच्या खांद्यावर जबाबदारी दिल्यानंतर धीरज घाटे काहीसे त्यावेळी नाराज देखील झाल्याचं पाहायला मिळत होतं आणि ती सगळी मुवमेंट आपण त्यावेळी राजरत्न कॅप्चर सुद्धा केली की मुरलीधर मोहोळांनी कशा पद्धतीने धीरज घाटेंची मनधरणी केली, राज्याचे तत्कालीन उपमुख्यमंत्री आणि विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी कशा पद्धतीने मनधरणी केली आणि मग धीरज घाटेंनी फेसबुकवर पोस्ट लिहित नाराज होणं हा मनुष्य धर्म आहे, मात्र पक्षासाठी आपण काम करणार आणि करत राहू
मुळात धीरज घाटे हे संघटनात्मक जबाबदाऱ्या घेत भारतीय जनता पक्षामध्ये आलेलं एक नेतृत्व राजरत्न आपल्याला म्हणता येईल, जे पाथरी आणि सेलू या तालुक्यांमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक देखील राहिलेले आहेत आणि त्यानंतर नगरसेवक, पुणे महानगरपालिकेत सभागृह नेते असं सगळं केल्यानंतर धीरज घाटे हे विधानसभेसाठी इच्छुक होते. मात्र त्यांना त्यावेळी विधानसभेची उमेदवारी मिळाली नाही. मात्र त्यांचं शहराध्यक्ष पद जे आहे ते कायम राहिल्याचं पाहायला मिळतं आणि अशी धीरज घाटेंसारखी आपल्याला अनेक उदाहरणं तिथं म्हणता येऊ शकतात, देता येऊ शकतात राज्यात. अगदी पिंपरी चिंचवडमध्ये सुद्धा ज्यावेळी चिंचवड विधानसभेचा मुद्दा निघाला होता किंवा चर्चेत येत होता त्यावेळी शंकर जगतापांबरोबर शत्रुघ्न काठेंचं नाव सुद्धा तितकंच चर्चेमध्ये राजरत्न असताना आपल्याला पाहायला मिळालं होतं. मात्र शत्रुघ्न काठे पक्षासोबत राहिले. ज्या पद्धतीने धीरज घाटेंनी हेमंत रासनेंसाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली, हेमंत रासने आमदार म्हणून निवडून आले, तसं तिकडे शत्रुघ्न काठेंनी शंकर जगतापांसाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. शंकर जगतापही त्या ठिकाणी आपल्याला आमदार झाल्याचं पाहायला मिळालं. आणि त्यामुळे ज्यांना विधानसभेची उमेदवारी मिळाली नाही इच्छुक असून सुद्धा अशा अनेक चेहऱ्यांना शहराध्यक्ष तथा जिल्हाध्यक्ष पदावर भाजपने जी आहे ती संधी दिल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. ज्यांचं पक्षामध्ये नुकतंच इनकमिंग झालेलं होतं अशांवरती सुद्धा शहर अध्यक्षपदाची अर्थात महानगर अध्यक्षपदाची जबाबदारी दिल्याची सुद्धा अनेक नावं आहेत. त्यामुळे जे निष्ठावंत आहेत त्यांच्यावरती कुठेतरी अन्याय झाल्याची भावना सुद्धा कुठेतरी अंतर्गत पक्षामध्ये व्यक्त केली जाते. तर प्रामुख्याने जर उदाहरण घ्यायचं झालं संकेत, तर नांदेडचे जे महानगर अध्यक्ष आहेत अमर राजूरकर यांना महानगर अध्यक्ष भारतीय जनता पक्षाने नांदेडचं केलेलं आहे, जे की अशोक चव्हाण यांचे निकटवर्तीय समजले जातात. विधान परिषदेचे आमदार सुद्धा ते होते आणि सातत्यानं ज्यांना नांदेडमध्ये अशोक चव्हाणांची सावली म्हणून ओळखलं जातं त्या अमर राजूरकर यांना संधी देण्यात आलेली आहे. प्रवीण साले जे की भारतीय जनता पक्षाची एकनिष्ठ होते, जसं तू सांगितलंस की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीत तयार झालेले आहेत, त्यांचा कुठेतरी पत्ता कट करण्यात आलेला आहे. कुठेतरी जे इनकमिंग झालेलं आहे त्यांच्या माध्यमातून कुठेतरी निष्ठावंतांवरती अन्याय होण्याचा एक सुरू झालं असं म्हणायचं का? राजरत्न मुळातच जर आपण पाहिलं तर भारतीय जनता पार्टीमध्ये नेहमी असं म्हटलं जातं की नेशन फर्स्ट, पार्टी सेकंड आणि थर्ड मी. अर्थात असे अनेक चेहरे आपल्याला म्हणता येतील. मागच्या अनेक दिवसांपासून जर आपण पाहिलं तर भाजपमध्ये इनकमिंग मोठ्या प्रमाणावर होतं. इतर पक्षातनं आलेले अनेक नेते जे आहेत ते बड्या पदांवर पोहोचल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. अशोकराव चव्हाण तर आदल्या दिवशी त्यांनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला, दुसऱ्या दिवशी भाजपमध्ये प्रवेश केला, अगदी काही तासांमध्ये त्यांची राज्यसभेची उमेदवारी सुद्धा डिक्लेअर झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं. त्यामुळं निष्ठावंतांवर कुठेतरी अन्याय निश्चितच होताना आपल्याला पाहायला मिळतो आणि ते निष्ठावंत त्यावेळी पक्षाच्या बैठकीमध्ये आपली सल जी आहे ती बोलून दाखवताना देखील पाहायला मिळतात. मात्र राजरत्न भारतीय जनता पक्षामध्ये काही अपवादात्मक नेते वगळले तर असे अनेक नेते आहेत की जे हा बाबा पक्षाने आत्ता सांगितलेलं आहे तर ठीक आहे, पक्ष सांगतोय, पक्षाने दिलेली जबाबदारी आहे तर आपण काम केलं पाहिजे म्हणून ते अव्याहतपणे पक्षाचं काम जे आहे, भारतीय जनता पार्टीचं काम जे आहे ते करताना आपल्याला पाहायला मिळतात. असे कित्येक चेहरे आहेत राजरत्न की ज्यांचं नाव वारंवार विधानसभेसाठी चर्चेत असतं, विधान परिषदेसाठी चर्चेत असतं, संघटनात्मक जबाबदाऱ्या आल्यानंतरही त्यांचं नाव चर्चेत असतं. मात्र अगदी शेवटच्या क्षणापर्यंत आता यांनाच उमेदवारी मिळणार असं वाटत असताना ऐन वेळेला त्यांचा पत्ता कट केला जातो आणि दुसरं कोणाचं तरी जबाबदारी जी आहे ती किंवा ते पद जे आहे ते सोपवलं जातं. मात्र ते निरंतर पक्ष संघटनेचं काम जे आहे ते करतानाच आपल्याला पाहायला मिळतात. नक्की संकेत, आता ज्या जिल्हाध्यक्षांच्या आणि शहर अध्यक्षांच्या ज्या महत्त्वाच्या नेमणुका भारतीय जनता पक्षानं जवळपास 36 जिल्ह्यांसाठी 58 ज्या अध्यक्षांच्या निवड केलेल्या आहेत त्या माध्यमातून आता त्या सगळ्यांना आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये कशा पद्धतीनं प्रत्येक जिल्ह्यांमध्ये पक्षाची बांधणी करून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला कसं सामोरं जाता येईल याचं मोठं आव्हान त्यांच्यासमोर असणार आहे. आणि या प्रत्येक घटनेची अपडेट आम्ही टॉप न्यूज मराठीच्या माध्यमातून आपल्यापर्यंत देणारच आहोत. यासाठीच पाहत राहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र, आपली बातमी.